धुळ्यामध्ये राज्यस्तरीय कॅडेट ज्युडो स्पर्धेचा थरार, 450 खेळाडूंची मांदियाळी। धुळे शहरासाठी अभिमानाची बाब म्हणजे स्थानिक जिल्हा क्रीडा संकुल येथे 52वी महाराष्ट्र राज्य कॅडेट ज्युडो स्पर्धा आणि राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेचे दिमाखदार आयोजन करण्यात आले आहे। सलग 3 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सुमारे 450 उदयोन्मुख खेळाडू आपला कस लावणार आहेत। या राज्यस्तरीय स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार माननीय राजवर्धन कदमबांडे यांच्या हस्ते संपन्न झाले। याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पराग अहिरे यांच्या हस्ते झाले। या राष्ट्रीय स्पर्धेसाठीची सुवर्णसंधी केवळ राज्यस्तरीय किताब मिळवणे एवढेच या स्पर्धेचे उद्दिष्ट नसून यातून निवडले जाणारे विजयी खेळाडू आगामी राष्ट्रीय ज्युडो स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत। त्यामुळे ही स्पर्धा अत्यंत चुरशीची आणि तांत्रिकदृष्ट्या महत्त्वाची ठरणार आहे। तज्ज्ञांचे मार्गदर्शन। या स्पर्धेसाठी महाराष्ट्र ज्युडो असोसिएशनचे अध्यक्ष श्री शैलेशजी टिळक व सचिव माननीय श्री दत्ता आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील दिग्गज प्रशिक्षक उपस्थित होते। यामध्ये दर्शना लखानी, योगेश धाडवे, सचिन देवरे, अतुल बामनोदकर, निखिल सुवर्णा, सुशील गायकवाड आणि विजय जाधव हे तज्ज्ञ खेळाडूंना मार्गदर्शन करतील। धुळे जिल्हा ज्युडो असोसिएशनचे अध्यक्ष किरण बागुल यांनी दिलेल्या माहितीनुसार या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी संघटनेचे पदाधिकारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत। यामध्ये प्रमुख सहभाग सचिव प्राध्यापक दिनेश बागुल, मयूर चौधरी, प्रशांत वाणी, समन्वय समिती उमेश एरडावकर, राकेश खोंडे, रोहित चौधरी, आदित्य गोसावी, कमलेश चौधरी, रोहित खैरनार, अनिता चव्हाण, मनोहर चौधरी, वैभव बागुल, हरीश चौधरी, सनी निकम। क्रीडाप्रेमींनी या स्पर्धेला उपस्थित राहून खेळाडूंचे मनोबल वाढवावे असे आवाहन धुळे जिल्हा ज्युडो असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे। शहर एक छोटं शहर नाही बाबूसाहेब, धुळे शहर खूप नावाजलेलं शहर। माझ्यासमोर जितके खेळाडू बसलेले हे धुळे शहरामध्ये खेळ खेळण्यासाठी येतात आणि इथून प्रगती करून महाराष्ट्राचं आणि भारताचं प्रतिनिधित्व करतात। त्याच्यामुळे हे माझं धुळे शहर छोटं शहर। वरती बसलेल्या माझ्या सगळ्या बंधू आणि भगिनींना विनंती आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ज्यांनी हे दिवस रात्र मेहनत करून आयोजन नियोजन केलंय, एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजल्या पाहिजे अशी विनंती करतो। सगळ्यांना 2 हात दिले, सगळे खेळाडू वरती बसलेले मी आयोजकांचे खूप आभार मानतो, कारण असा खेळ आणि आयोजित केलं पाहिजे। नेते धकाधकीच्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये सकाळी उठलं तेच काम, तोच बिझनेस, तेच लोक, सगळं भेटतात। वेगळं काहीतरी आयुष्यात आलं खरं तर तुमचा खेळ बघून आमच्यासारख्यांना प्रेरणा मिळते, एनर्जी मिळते, उत्साह मिळतो। त्यासाठी मी तुमचे खूप आभार मानतो, स्पेशली टिळक साहेबांचे आभार मानतो। मला दरवर्षी 2 वर्षांनी टिळक साहेब बरोबर इथे भेटतात। या खेळावर आमची मैत्री झाली, आमची ओळख झाली। या खेळामध्ये ऋणानुबंध वाढलेला आहे, तो मी बाबूसाहेबांच्या आयोजनाचे आभार मानतो। आणि माझं धुळे शहर अजून मोठं व्हावं, याचं नाव लौकिक व्हावं, कारण की ह्या शहरातले खेळाडू भारतात नव्हे तर जगात कुठेही चमकतात। सगळ्यात भारी शहर, सगळ्यात महाराष्ट्रात सगळ्यात चांगलं शहर असेल जिथं भरपूर पाऊस पडतो, भरपूर ऊन पडतं आणि भरपूर थंडी पण पडते, असा माझ्या धुळे शहराला मी नतमस्तक करतो। पुनीत बालन प्रस्तुत 52व्या कॅडेट राज्यस्तरीय ज्युडो स्पर्धा या धुळ्यात आपण संपन्न करत आहोत। या स्पर्धेत जवळपास 28 जिल्ह्यातून 270 ते 280 खेळाडूंनी सहभाग नोंदवलेला आहे। महाराष्ट्र ब संघाची या ठिकाणी निवड होणार आहे आणि यात जो सुवर्णपदक पटकावणारा खेळाडू असेल तो महाराष्ट्राच्या संघाचे प्रतिनिधित्व राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या ज्युडो स्पर्धेसाठी करेल। या स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य पुनीत बालन ग्रुपने दिलं। तसेच धुळे जिल्हा ज्युडो अमितेशनचे अध्यक्ष किरण बागुल, महाराष्ट्र ज्युडो असोसिएशनचे शैलेश टिळक आणि महाराष्ट्र ज्युडो असोसिएशनचे सचिव श्री दत्ता आफळे यांच्या सहकार्याने आणि अनमोल मार्गदर्शनाने या स्पर्धा इथे संपन्न होत आहेत। तसेच धुळे जिल्हा क्रीडाधिकारी श्री एम के पाटील सर यांचे विशेष आभार की त्यांनी आम्हाला हे स्टेडियम आम्हाला उपलब्ध करून दिल्याबद्दल विशेष आभार। सर्व आयोजक मंडळी, आमचे सिनियर ज्युडो खेळाडू, सिनियर प्रशिक्षक यांचं सर्वांचं मी